आणि महाराष्ट्रातलं जे पुढचं भविष्य काळातलं राजकारण आहे, ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येणार आहे त्याबाबतीत सुद्धा एक सविस्तर चर्चा आम्ही केलेली आहे. याशिवाय विधान परिषद सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद आज मोकळं आहे, झालेलं आहे, खाली आहे. विधानसभेचं सुद्धा विरोधी पक्ष नेतेपद भरलं गेलेलं नाही. या सगळ्या गोष्टींची चर्चा आम्ही केलेली आहे, सविस्तर चर्चा झालेली आहे. पुढचा जो काळ आहे त्या बाबतीत जे राजकारण आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुका आहे, या बाबतीत आम्ही एकत्र पद्धतीनं निर्णय करतो आहोत. नाही आहे ना, म्हणजे आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे. ती सुद्धा आता फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत. दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत. आज एकदम सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली. भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली. आणि आज पवारसाहेब दिल्लीमध्ये आहेत, उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची. ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत. आम्ही वेळ मागितला होता आणि यानंतर मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आम्ही चर्चा करणार आहोत. संख्याबळानुसार आमच्याकडे आहेच ते विधान परिषदेमध्ये, त्यात काही दोमत नाही. या विषयाला घेऊनच आजची ही चर्चा होती.